हो, क्लास 7चं चौथं चॅप्टर प्रॅक्टिस सेट 19 आणि सर्व स्पर्धा परीक्षेसाठी बेसिक अँगल चालू आहे. आता बघायचं आपल्याला रेषीय जोडीतील कोण अँगल इन लिनियर पेअर. बघा इथं आता काय केलेलं आहे, टू अँगल्स आहे. कुठला पी क्यू आर आणि दुसरा कोणचा आर क्यू एस किंवा एस क्यू आर, हे दोन अँगल आहे. तर याच्यामध्ये ऍडजस्टंट अँगल कोण आहे, म्हणजे संलग्न कोण. कोणचे कोणचे बघा, संलग्न कोण ऍडजस्टंट अँगल, कोण पी क्यू आर आणि कोण एस क्यू आर किंवा आर क्यू एस. ऍडजस्टंट अँगल संलग्न कोण झाले. त्याच्यानंतर पूरक कोण सुद्धा आहेत. कोण पी क्यू आर व कोण एस क्यू आर किंवा आर क्यू एस, याला पूरक कोण सप्लिमेंटरी अँगल सुद्धा म्हणू. त्याच्यानंतर दोन कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते, म्हणजे त्याला आपण रेषीय जोडीतील कोण अँगल इन लिनियर पेअर असं म्हणतो. म्हणजे इथं बघा, कोण पी क्यू आर अधिक कोण एस क्यू आर बरोबर 180 अंश रेषीय जोडीतील कोण अँगल इन लिनियर पेअर. मग बघा, रेषीय जोडीतील कोण हे परस्परांचे पूरक कोण सुद्धा असतात. परस्परांचे कुठले कोण असतात, सप्लिमेंटरी अँगल असतात. त्याच्यानंतर एक लक्षात ठेवायचं, रेषीय जोडीतील कोणाची एक बाजू ही कॉमन असते. म्हणजे बघा, आर क्यू किंवा क्यू आर ही कॉमन आहे, परंतु याचे ऑपोजिट रे कुठलं झालं, पी क्यू आणि एस क्यू हे झाले याचे विरुद्ध किरण, ऑपोजिट रे. लक्षात ठेवायचं, टू ऑपोजिट रे आणि एक कॉमन रे म्हणजे किरण, याच्या मिळून आपला रेषीय जोडीतील कोण अँगल इन लिनियर पेअर तयार होतो. त्यालाच आपण परस्परांचे पूरक कोण सुद्धा असतात, त्याला सप्लिमेंटरी अँगल सुद्धा होतात. ते अशा पद्धतीने इथं आपला हा मुद्दा क्लिअर झाला. बघा, याच्यामधला प्रॅक्टिस सेट मधला पहिला क्वेश्चन आहे, खाली दिलेल्या वर्णनाप्रमाणे कोणाच्या जोड्याकडे काढता येत नसल्यास कारण लिहा. ड्रॉ द पेअर्स ऑफ अँगल्स आय डिस्क्राइब बिलो. इफ दॅट इज नॉट पॉसिबल से व्हाय. पहिला आहे संलग्न नसलेले कोटिकोण. कोटिकोण म्हणजे दोन कोणांच्या मापांची बेरीज ही 90 अंश असते, 90. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स दॅट आर नॉट ऍडजसंट. कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे सम ऑफ टू अँगल्स आर 90 डिग्री इज 90 डिग्री. संलग्न म्हणजे जसं आपण बघितलं ऍडजसंट अँगल याच्याच आधी सांगितलं मी तुम्हाला कसे असतात, तसे ऍडजसंट अँगल नाही पाहिजे. म्हणजे आपल्याला सेपरेट सेपरेट काढायचे. आणि कोटिकोण म्हणजे दोन कोणाच्या मापांची बेरीज आहे 90 अंश आली पाहिजे. तर मग तुम्ही कुठलेही दोन कोण घेऊ शकता. समजा मी हा घेतो 50 अंश, याला काही नाव देतो मी ए बी सी. मग एक 50 झाला तर दुसरा किती राहणार, 40 अंशाचा, 40 डिग्री 40 अंश. याला देतो एक्स वाय झेड. झाले दोन कोण. कारण ऍडजसंट नाही आहे, संलग्न नाही आहे. आणि कोटिकोण कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे दोन कोणांच्या मापांची बेरीज ही 90 अंश पाहिजे. 50 डिग्री प्लस 40 डिग्री इज इक्वल टू 90 डिग्री. बघा, दुसरा क्वेश्चन आहे, पूरक नसलेले रेषीय जोडीतील कोण अँगल इन लिनियर पेअर विच आर नॉट सप्लिमेंटरी. आपल्याला माहिती आहे, जे रेषीय जोडीतील कोण आहे ते परस्परांचे पूरक कोण असतात. जे अँगल इन लिनियर पेअर आहे ते सप्लिमेंटरी असतात, सप्लिमेंटरी अँगल असतात. त्याच्यामुळे शक्य आहे का, शक्य नाही, नॉट पॉसिबल. शक्य नाही. का शक्य नाही, कारण रेषीय जोडीतील कोण हे परस्परांचे पूरक कोण असतात. तेच अँगल इन लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. झाला दुसरा. तिसरा, रेषीय जोडीतील नसलेले पूरक कोण सप्लिमेंटरी अँगल्स दॅट डू नॉट फॉर्म ए लिनियर पेअर. म्हणजे एका रेषीय जोडीतले नाही पाहिजे आपल्याला,
परंतु पूरक कोन पाहिजे, म्हणजे दोन वेगवेगळ्या कोनांच्या मापांची बेरीज ही किती पाहिजे, 180 अंश 180 डिग्री घ्या. तुम्ही काही माप घेऊ शकता, नाव तुम्हाला जे द्यायचं ते देऊ शकता. ABC समजा आता हा घेतला 70 अंश किंवा 60 घ्या 60 डिग्री. उरलेला दुसरा काय घ्यावा लागेल आपल्याला, 180 पाहिजे, दुसरा किती घ्यावा लागेल 120 डिग्री XYZ. बरोबर आहे. बघा या दोन कोनांच्या मापांची बेरीज जर केली 60 अंश अधिक 120 अंश तर किती येते 180 अंश 180 डिग्री. बघा चौथा क्वेश्चन आहे, रेषीय जोडीत नसलेले संलग्न कोन ऍडजस्टंट अँगल विच आर नॉट इन लिनियर पेअर. रेषीय जोडीत नसले पाहिजे पण संलग्न कोन तर असले पाहिजे, अँगल इन लिनियर पेअर नसले पाहिजे, परंतु लगतचे कोन असले पाहिजे. मग आपण काढू, इथं काढतो मी. PQRS झालं. PQS RQS हे काय संलग्न कोन आहे, ऍडजस्टंट अँगल आहे, परंतु रेषीय जोडीतील नाही, कारण दोघांचे कॉमन किरण काय QS आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चनचे कोटी कोणही नाहीत व संलग्न कोणही नाहीत. कोटी कोण सुद्धा नाही आणि संलग्न कोण सुद्धा नाही. अँगल विच आर नायदर कॉम्प्लिमेंटरी नॉट ऍडजस्टंट, म्हणजे असे संलग्न नाही पाहिजे म्हणजे जोडलेले, आणि कोटी कोण त्यांच्या मापांची बेरीज हे 90 अंश 90 डिग्री सुद्धा नाही पाहिजे. असे तुम्ही काढू. पहिला घ्या ABC या 50 अंश, दुसरा PQR 100. दोघांच्या मापांची बेरीज काय झाली 150 तरी 90 पेक्षा जास्त आहे, 180 नाही आहे, पण 180 चा काही घेणं नाही, तर आपल्याला कोटी कोणच म्हटलं 90 पेक्षा जास्त आहे, आणि ऍडजस्टंट अँगल पॉईंट म्हणजे 90 पेक्षा जास्त. तुम्ही 91 दाखवू शकता, दोन्ही मिळून 92 दाखवू शकता, आणि आपल्या मनाने घ्यायचे आहे. त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे, कोटी कोन असलेले रेषीय जोडीतील कोन अँगल इन ए लिनियर पेअर विच आर कॉम्प्लिमेंटरी. आपल्याला माहिती आहे रेषीय जोडीत ही कोटी कोन नसतात. रेषीय जोडीतील कोन हे परस्परांचे काय असतात, कोन असतात. शक्य नाही, नॉट पॉसिबल, कारण रेषीय जोडीतील कोन हे परस्परांचे पूरक कोन असतात. अँगल इन लिनियर पेअर are always supplementary angle. Angle in linear pair are always supplementary angles. इथं आपली 19वी एक्सरसाइज संपली.